लष्कराच्या सेवेत असताना जर एखादा सैनिक विना परवानगी सुट्टीवर गेला तर त्या सैनिकावर कठोर कारवाई केली जाते। अशीच एक घटना घडली बिहार मधील एका जवानासोबत। उपचारासाठी घरी गेल्यानंतर 3 वर्षांहून अधिक काळ तो गावातच राहिला। यासाठी त्याच्यावर कारवाई करण्यात आली। बिहार रेजिमेंटच्या 9व्या बटालियनचे लान्स हवालदार अभय कुमार सिंग यांच्यावर अंबाला येथील जिल्हा कोर्ट मार्शल विभागात खटला चालवण्यात आला आहे। या कोर्ट मार्शल मध्ये कर्नल प्रकाश राज यांच्या अध्यक्षतेखाली हा खटला चालवण्यात आला आणि 4 नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात आला। नमस्कार, मी अंजली आपले स्वागत करते पोलखोल मध्ये। लष्करी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेले सैनिक अभय कुमार सिंग हे 3 वर्षांहून अधिक काळ सेवेत परतलेच नाही। त्यानंतर कोर्ट मार्शलची कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये जवानाला 9 महिन्यांची सक्त मजुरी शिक्षा आणि सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे। अभय कुमार सिंग यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू असतानाही त्यांनी यावर्षी जानेवारीमध्ये सैन्यातून निवृत्ती घेतली। बघूया जवानावर काय आरोप होते। जवान अभय कुमार सिंग यांच्यावर 3 आरोप ठेवण्यात आले होते। त्यापैकी 2 आरोपांमध्ये तो दोषी आढळला होता। पहिला आरोप लष्कर कायद्याच्या कलम 38(1) अंतर्गत सेवा सोडण्याशी संबंधित होता। 9 जुलै 2019 रोजी सिंग लखनौ मधील कमांड हॉस्पिटल मधून रजा न घेता निघून गेले। 16 डिसेंबर 2022 रोजी ते रांची मधील नामकुम येथील लष्करी रुग्णालयात दाखल झाले। तोपर्यंत त्यांनी रजा घेतलेली नव्हती। त्यांच्या विरुद्ध दुसरा आरोप होता की 16 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी नामकुम रुग्णालयात बनावट कागदपत्रे दिली होती। तिसरा आरोप लष्करी कायद्याच्या कलम 63 नुसार सुव्यवस्था आणि लष्करी शिस्तीला बाधा आणणारे कृत्य अंतर्गत होता। त्यांची सर्व वैद्यकीय कागदपत्रे अधिकारी मंडळाने काढून घेतली आहेत, असे खोटे कारण त्यांनी वरिष्ठांना सांगितले होते। खटला चालविण्याचा आदेश 9 इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल भरत मेहतानी यांनी यावर्षी जून मध्ये सिंग यांच्यावर डीसीएम कडून खटला चालवण्याचे आदेश दिले होते। पहिल्या 2 आरोपांमध्ये जवान दोषी आढळला होता, तर तिसऱ्या आरोपातून तो निर्दोष सुटला। आरोपी जवानाच्या बटालियनला आणि मेरठ मधील युनिटच्या डिव्हिजन मुख्यालयालाही जवानाच्या गावातून तक्रारीचे पत्रे पाठवण्यात आली होती। गावात 2 गटात संघर्ष उडाल्यानंतर गावातील काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या। सदर जवान बऱ्याच काळापासून गावातच असून तो अजूनही सेवेत असल्याचा दावा करत आहे, अशी तक्रार करण्यात आली होती। आरोपी जवानाचा बचाव करताना वकिलांनी युक्तिवाद केला की अभय सिंग यांनी लष्कराला चांगली सेवा दिली आहे। त्यांच्या चेहऱ्यावर ग्रेनेडमुळे दुखापत झाली होती, तसेच त्यांच्या विरुद्ध गावातील शत्रुत्वामुळे खोट्या तक्रारी देण्यात आल्या आहेत। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।